नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे आणि आज स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी संख्याज्ञान या गणिताच्या प्रकारामधील आज परिमेय संख्या मी घेऊन येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, परिमेय संख्या संख्याज्ञानमधील अतिशय महत्त्वाचा प्रकार मानला जातो। तर आता परिमेय संख्या कशाला म्हणतात तेच आज आपण शिकणार आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या परिमेय संख्या आहेत या परिमेय संख्यांना इंग्लिश मध्ये काय म्हटलं जाते? रॅशनल नंबर। काय म्हटलं जाते? रॅशनल नंबर। विद्यार्थी मित्रांनो, याची डेफिनेशन काय म्हणते? परिमेय संख्यांची कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य सोडून कोणतीही संख्या असल्यास त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात। काय सांगितलं त्यांनी की कोणत्याही पूर्णांक संख्येच्या, लक्ष द्या, कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य सोडून कोणतीही संख्या असल्यास, काय सोडून? छेदात शून्य सोडून, शून्य सोडून मग कुठलीही संख्या असेल तर त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात। म्हणजे कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य सोडून कोणतीही संख्या असल्यास त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात। आता पूर्णांक संख्या तुमच्या लक्षात आलं काय? मी तुम्हाला सांगितलं होतं की जो ग्राफ असतो, आलेख असतो, त्या आलेखावरती हा एक अक्ष असतो। मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं। इथे मध्यात असतो शून्य, याला मध्यबिंदू असं म्हटलं जाते किंवा मध्यवर्ती बिंदू म्हटलं जाते। आणि याच्या उजव्या बाजूला, इकडल्या उजव्या बाजूला धनपूर्णांक संख्या असतात। म्हणजे इथे 1 2 3 4 5 6 7 चाले पुढे पुढे त्या इथे ह्या कोणत्या संख्या? धनपूर्णांक संख्या। आणि इकडल्या बाजूला, डाव्या बाजूला कुठल्या संख्या असतात? वजावाल्या, म्हणजे ऋण पूर्णांक संख्या असं आपण त्यांना म्हणतो। इथे -1 -2 -3 -4 -5 चालल्या पुढे पुढे। तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्णांक संख्या आधी समजून सांगतोय मी तुम्हाला। पूर्णांक संख्या म्हणजे याच्यामध्ये हा शून्य पण येईल पूर्णांक संख्येमध्ये, त्यानंतर म्हणजे शून्य येईल, शून्य, त्यानंतर याच्यामध्ये अधिक काय येणार आहे? ह्या धनपूर्णांक संख्या येतील, धनपूर्णांक संख्या आणि ह्या ऋण पूर्णांक संख्या, ऋण पूर्णांक संख्या। तर म्हणजे शून्य, धनपूर्णांक संख्या आणि ऋण पूर्णांक संख्या या तिघां मिळून काय तयार होते? पूर्णांक संख्या तयार होत असतात। लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? शून्य, धनपूर्णांक संख्या आणि ऋण पूर्णांक संख्या या तिघां मिळून कोणत्या संख्या तयार होतात? पूर्णांक संख्या। ह्या पूर्णांक संख्या तयार होतात। तर आता इथे आपण शिकत आहे सध्या परिमेय संख्या। मग आता या परिमेय संख्येच्या डेफिनेशन मध्ये त्यांनी सांगितलं आहे की कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात, मग आता हे कोणतीही पूर्णांक संख्या, आता या रेषेवर ज्या दिसून राहिल्या तुम्हाला, हे शून्य असो किंवा हे धन पूर्णांक संख्या असो किंवा हे ऋण पूर्णांक संख्या असो, ह्या काय आहेत? पूर्णांक संख्या आहेत। काय आहेत? पूर्णांक संख्या, बरोबर आहे। मग आता या डेफिनेशन मध्ये काय सांगत आहेत? डेफिनेशन मध्ये सांगत आहेत की कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य सोडून कोणतीही संख्या असल्यास त्या संख्येला परिमेय संख्या असं म्हटलं जाते। मग आता उदाहरणार्थ हे -4 घेतले, -4, तर त्यांना काय सांगायचं या डेफिनेशन मधून? आता हे जे -4 आहेत, या -4च्या छेदात शून्य असायला नको। छेदात शून्य सोडून दुसरी कोणतीही संख्या असो, मग 1 असू द्या किंवा 2 असू द्या किंवा इथे 7 असू द्या, कोणतीही संख्या असू द्या, तर त्या संख्येला काय म्हटलं जाणार आहे? परिमेय संख्या म्हटलं जाणार आहे। पण याच्या छेदात जर इथं जर शून्य जर आलं तर मात्र त्या संख्येला परिमेय संख्या म्हटलं जाणार नाही, कारण त्यांनी सांगितलं की छेदात शून्य सोडून। हा वरचा जो आहे याला काय म्हणतात? अंश। खालच्या याला काय म्हटलं जाते?
छेद. तर छेदात शून्य सोडून इतर कोणतीही संख्या जर असेल तर त्या संख्येला परिमेय संख्या असं म्हटलं जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे -5 आहेत. -5 शून्य सोडून कोणती संख्या असेल, आता समजा इथं 9 आहे, तर या संख्येला काय म्हटलं जाणार आहे? परिमेय संख्या असं म्हटलं जाणार आहे. कारण काय, शून्य सोडून छेदात ही दुसरी कुठली संख्या आपण घेतली, आले का लक्षात, त्या संख्येला परिमेय संख्या म्हटलं जाणार आहे. आता इथे विद्यार्थी मित्रांनो, आता इथे हे 3 आहेत. आता हे 3 छेदात समजा इथे 4 घेतले आपण, किंवा हे -4 घेतले, इथे आपण इथे 4च घेऊ आपण, 3 आणि त्याला छेदात काय घेतले आपण? 4 घेतले, ठीक आहे, पण शून्य सोडून. तर या संख्येला सुद्धा काय म्हटलं जाणार आहे? या संख्येला परिमेय संख्या म्हटलं जाणार आहे. इथे समजा हे 6 आहेत, या 6ला छेदात काय घेणार आहे आपण? समजा शून्य सोडून कोणती संख्या घेऊ आपण? समजा 9 घेणार आहे. तर या संख्येला काय म्हटलं जाते? परिमेय संख्या असं म्हटलं जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो आहे की आता याच्यामध्ये आता 1 पासून तर ह्या ज्या पुढच्या ज्या काही संख्या येतील याच्यामध्ये, यांना काय म्हटलं जाते? यांना म्हटलं जाते नैसर्गिक संख्या. काय म्हटलं जाते? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्यांमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या संख्या येतात, बरोबर आहे. तर 1 ते त्या पुढच्या संख्यांना काय म्हटलं जाते? नैसर्गिक संख्या. विद्यार्थी मित्रांनो, ह्या नैसर्गिक संख्या सुद्धा काय असतात? ह्या परिमेय संख्या असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये हा 0 आहे, हा 0 जर घेतला आपण आणि ह्या नैसर्गिक संख्या घेतल्या, नैसर्गिक संख्या आणि 0 म्हणजे याला काय म्हटलं जाते? पूर्ण संख्या. काय म्हटलं जाते? पूर्ण संख्या. तर ह्या पूर्ण संख्या काय असतात? पूर्ण संख्या सुद्धा परिमेय संख्या असतात. मला हेच सांगायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला हे पण सांगितलं की पूर्णांक संख्यांमध्ये ह्या ऋण पूर्णांक संख्या सुद्धा येतील. मग त्यामुळे इथून तर ह्या ज्या पुढे जाणाऱ्या ज्या काही संख्या असतील, तर ह्या सर्व ह्या पुढे जाणाऱ्या संख्या आणि म्हणजे ह्या ऋण पूर्णांक संख्या आणि ह्या इथपर्यंत म्हणजे 0 पण आणि ह्या धन पूर्णांक संख्या सुद्धा, म्हणजे ऋण पूर्णांक संख्या 0 आणि ह्या धन पूर्णांक संख्या सुद्धा ह्या काय आहेत? याला सुद्धा आपण परिमेय संख्या म्हणणार आहोत. हेच तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये ऋण पूर्णांक संख्या सुद्धा येतील, 0 पण येईल आणि धन पूर्णांक संख्या सुद्धा येतील. या सगळ्यांना काय म्हणणार आहे आपण? परिमेय संख्या असं आपण म्हणणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय की वरची हे डेफिनेशन मी इथे मोडतो आहे, कारण तुम्हाला स्पष्टीकरण सांगायचं आहे बरंचसं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता गणितामध्ये काय असते की जेव्हा तुम्ही 8वी 9वी 10वीला जेव्हा गणित शिकता त्यावेळेला तुम्हाला अपूर्णांकांसाठी एक तुम्हाला अशा पद्धतीचं सांगितलं असते P/Q. म्हणजे हा P अंशामध्ये गेला, हा जो Q आहे हा छेदामध्ये गेला आणि हे अशा स्वरूपाचं P/Q म्हणजे अपूर्णांकासाठी तुम्हाला इंडिकेट केलेलं असते. आणि इथे सांगितलं असते की Q इज नॉट इक्वल टू 0 असं इथं सांगितलेलं असते. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतोय की आता कधी कधी काय आहे? 0 आहे, 0 आहे. आता 0 भागीला जर 1 केलं म्हणजे छेदात काय आलं? इथं 1 आला. छेदात काय आला? 1 आला. तर 0/1 आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे छेदात 1 आला तर याचं जे कॅल्क्युलेशन आहे किती येते? 0. किती येणार आहे? 0. तर याला सुद्धा परिमेय संख्या म्हटलं जाणार आहे. याला परिमेय संख्या म्हटलं जाईल. आले का लक्षात? पण आता कधी कधी काय असते? मग आता कधी कधी असं असणार आहे, इथे 1 आहे भागीला काय असते? 0. आता
याचं जे आहे याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करता येत नाही. 1/0 म्हणजे छेदात काय आलं, इथे 0 आलेला आहे, तर याचे कॅल्क्युलेशन करता येत नाही. तर याला काय म्हटलं जाते की याला असं म्हटलं जाणार आहे की हे अनडिफाईन्ड टर्म आहे. हे काय आहे, अनडिफाईन्ड टर्म आहे, याला डिफाईन करता येत नाही, याचे कॅल्क्युलेशन आपल्याला करता येत नाही. आणि हे असं जर असलं 1/0 तर याला परिमेय संख्या म्हटलं जाणार नाही. याला आपण परिमेय संख्या म्हणू शकत नाही, कारण हे अनडिफाईन्ड टर्म आहे, हे डिफाईन करता येत नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण याचं उत्तर काढता येत नाही साध्या भाषेमध्ये. याचं 1/0 केलं तर याचं उत्तर काढता येत नाही, ते अनडिफाईन्ड टर्म आहे, त्यामुळे त्याला काय म्हटलं जाते, त्याला अपरिमेय म्हणजे त्याला परिमेय संख्या म्हणता येणार नाही साध्या भाषेमध्ये. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पण 0/1 असेल तर त्याचे कॅल्क्युलेशन येते 0, याला मात्र परिमेय संख्या म्हणता येणार आहे. पण 1/0 असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन करता येत नाही, त्याला डिफाईन करता येत नाही, त्यामुळे याला परिमेय संख्या म्हणता येणार नाही. तर हे मात्र आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतोय, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता याच्यामध्ये -4 आहेत, त्यानंतर -3 आहेत, त्यानंतर -3/2, त्यानंतर -7/5 अशा ज्या संख्या आहेत, ह्या सर्व संख्या काय आहे, परिमेय संख्या राहतील. विद्यार्थी मित्रांनो, हे -4 मी तुम्हाला सांगितलंच आहे की ऋण पूर्णांक संख्या परिमेय संख्या असतात. -3 हे सुद्धा परिमेय संख्या आहेच. त्यानंतर मग कधी कधी आपण -3 पण 0 हा छेदात काय आहे, 2 आहे, म्हणजे 0 सोडून संख्या आहे, त्यामुळे -3/2 ही परिमेय संख्या आहे. कारण 0 सोडून आहे म्हणजे छेदात काय आहे, 2 आहे, छेदात 2 असल्यामुळे -3च्या ही परिमेय संख्या आहे. इथे -7 आहे, डिवाइड याला भागीला किंवा छेदात इथे -5 आहे. 0 सोडून संख्या असल्यामुळे ही सुद्धा काय आहे, ही सुद्धा परिमेय संख्या आहे. 0 का खाली नाही, त्याच्यामुळे ती परिमेय संख्या आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये तुम्हाला अधिक नवीन सांगतो आहे मी. आता याच्यामध्ये कधी कधी अशा वर्गमुळात काही संख्या तुम्हाला दिसतात. आता इथे हे जे 9 आहे, 9 ही पूर्णवर्ग संख्या आहे. 9 काय आहे, पूर्णवर्ग संख्या आहे. जर 9चं जर वर्गमूळ काढलं तर किती येते, 3 येते. किती येते, 3 आहे. वर्गमुळात 9 आहेत ना, म्हणजे 9 हे पूर्ण वर्ग संख्या आहे आणि या 9चं जर वर्गमूळ काढलं तर किती येते, 3 येते. त्यामुळे हे सुद्धा परिमेय संख्या आहे. रूट मध्ये जे 9 दिसतात ना, ती काय आहे, परिमेय संख्या आहे. कारण त्याचं आपल्याला वर्गमूळ काढता येते. कारण 9 ही काय आहे, पूर्ण संख्या म्हणजे पूर्ण वर्ग संख्या आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की जेव्हा पूर्ण वर्ग संख्या ही 9 काय आहे, पूर्ण वर्ग संख्या आहे. जेव्हा पूर्ण वर्ग संख्या ह्या काय असतात, वर्गमुळात दिल्या जातात. जेव्हा पूर्ण वर्ग संख्या ह्या वर्गमुळात दिल्या जातात, अशा हे वर्गमूळ आणि ही 9 हे पूर्ण वर्ग संख्या आहे. जेव्हा पूर्ण वर्ग संख्या ह्या अशा वर्गमुळात दिल्या जातात तेव्हा त्याला परिमेय संख्या असं म्हटलं जाते. त्या परिमेय संख्या असतात. मग आता इथे रूट मध्ये इथे 25 जरी असले वर्गमुळामध्ये, तर ही सुद्धा काय आहे, परिमेय संख्या असणार आहे. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अधिक पुढची संख्या मी तुम्हाला सांगतो आहे. आता याच्यामध्ये हे 5 आहे, इथं 5 आहेत आणि त्याच्या पुढे वर्गमूळ आहे. वर्गमुळात काय आहे, 32 आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ काय आहे की म्हणजे 32चं 5वं मूळ, 32चं काय आहे, हे 5वं मूळ आहे, असा त्याचा अर्थ आहे. हे वर्गमुळात तुम्हाला 32 दिसत आहेत, त्याच्या पुढे काय 5 आहेत. याचा अर्थ काय आहे की 32चं 5वं मूळ आहे. आता हे आपल्याला असं सुद्धा लिहिता येणार आहे, इथे हे 32 आणि इथे 1/5 याच्या डोक्यावरती, अशा पद्धतीने सुद्धा हे लिहिता येते. हे जे आहे हे अशा पद्धतीने सुद्धा लिहिता येते. आता विद्यार्थी मित्रांनो, आता समजा इथं 5 नसतं, समजाची गोष्ट आहे, हे असंच असतं, तर इथे 5च्या ऐवजी काय आलं असतं, इथं 2 आला असता. आले का लक्षात तुमच्या? तर विद्यार्थी मित्रांनो, पण आता इथे काय आहे, 5 आहे,
मग त्याच्यामुळे आपण इथे काय घेतोय 5. आता याचा अर्थ काय आहे की 32चा म्हणजे 32चा 5वा भाग, 32चा 5वा भाग आपण त्याला म्हणू शकतो आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आता याला जर आपण, हे वर्गमूळ आहे, वर्गमूळाचं चिन्ह आहे. आता या 32चा 5वा भाग आपण कसा करू शकतो तुम्हाला सांगतो आहे. आता इथे याला आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो. आता 2 गुणिले 2 म्हणजे किती होतात 4, 4 गुणिले 2 किती होतात 8, 8 गुणिले 2 म्हणजे किती होतात 16 आणि 16 गुणिले 2 म्हणजे किती होतात 32. तर आपण वर्गमूळामध्ये अशा पद्धतीनं या 32ला आपण लिहू शकतो. तर मग आता 32चा 5वा भाग कोणता आहे, म्हणजे 5वं मूळ कोणतं आहे? 32चं 5वं मूळ किती येणार आहे? इथं 2 येणार आहे. किती येणार आहे 2. 32चं 5वं मूळ म्हणजे काय राहणार आहे? इथं 2 राहणार आहे, हे लक्षात घ्या. तर त्यामुळे 32चं 5वं मूळ हे 2 असेल, कारण 32 आपण अशा स्वरूपात लिहू शकतो 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16 आणि 16 दुनी 32 अशा स्वरूपात आपण लिहिलं. त्यामुळे 32चा जे 5वं मूळ आहे किंवा 32चा जो 5वा भाग आहे हा काय आहे 2 आहे. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे 5 आणि वर्गमुळात 32 ही जी संख्या आहे, ही संख्या काय आहे? ही परिमेय संख्या आहे. हे समजून घ्यायचं आहे आपण. त्याला परिमेय संख्या म्हटलं जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अधिक तुम्हाला काही याच्यामधल्या नवीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता अतिशय सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो परिमेय संख्या, एवढं काही कठीण नाही आहे त्याच्यामध्ये. आणि तरी जर तुम्हाला काही तुम्हाला प्रश्न असले, काही तुम्हाला समजत नसेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिल्या जातील व्हिडिओच्या माध्यमातून. आता विद्यार्थी मित्रांनो, आता कधी कधी काय होते की असा अपूर्णांक आहे. आता या अपूर्णांकाला काय होते की जर समजा भाग दिला, तर आता याचं उत्तर काय होणार आहे? 1 ला जर 3 ने भागितलं त्याचं उत्तर काय येतो? इथे 0.3333 असे न थांबणारे 3 येते. आता याला काय म्हटलं जाते? हे 3ची आवर्ती आहे. काय म्हटलं जाते? याला 3ची आवर्ती आहे असं म्हटलं जाते. म्हणजे हा 3चा काय झाला? एक पॅटर्न तयार झाला किंवा एक ग्रुप तयार झालेला आपल्याला दिसून येतोय. आता तुम्हाला सांगतो, हा 1 आहे. 1 भागीला जर 3 केलं तर मग आता काय होते की 1 लहान आहे, 3 मोठा आहे, म्हणून इथे शून्याचा भाग द्यावा लागेल तुम्हाला. मग आता 1 0 गेला, हा 1 घेतला, मग इथे पॉईंट दिला जाते दशांशाचा, आणि त्याच्यानंतर मग इथे एक 0 घेतलं जाते. बरोबर आहे. मग आता 3 त्रिक किती होतात? 9. मग 3चा इथे 3चा भाग दिला, म्हणजे इथे 3 त्रिक किती झाले? 9 आले. 10तून 9 गेले, 1 राहिला. परत इथे 0 घेतलं, परत इथे 3 येणार आहे. 3 त्रिक 9, परत 1 येईल, परत 0 घ्यावं लागेल, परत 3चा भाग जाईल. तर हे प्रोसेस हे कंटिन्यू होणार आहे. म्हणजे हे न थांबणारे 3 आहे. हे असं चालतच राहील, हे कुठेच थांबणार नाही आहे. तर त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अशा वेळेला याला काय म्हटलं जाते? हा 3चा पॅटर्न तयार होत आहे किंवा 3चा ग्रुप तयार होत आहे. तर असं ज्या वेळेला येते, याला आपण काय करू शकतो? अशा याच्या सुद्धा लिहू शकतो 0.3 आणि याच्या डोक्यावरती असं बारचं चिन्ह याला आपण देऊ शकतो. कारण काय आहे? हे न थांबणारे 3 आहेत. तर अशा संख्या ज्या वेळेला येतात, असं कॅल्क्युलेशन ज्या वेळेला येते, तेव्हा ती सुद्धा काय आहे? परिमेय संख्या होणार आहे. हेच मला सांगायचं आहे. कारण एका संख्येचा हा दशांशाचा जो पॉइंट असतो, याच्यानंतर अशी न थांबणारी जी एखादी संख्या येत अशी, तर त्याला काय म्हटलं जाते? परिमेय संख्या. म्हणजे हे 1/3 याचा अर्थ काय? हे परिमेय संख्या आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरं एक्झाम्पल्स देतोय मी तुम्हाला. आता याच्यामध्ये -7/4 आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे? जर आता याचा भागाकार करतो म्हटलं आपण, तर इथे 7/4 करणार. वजाच्या चिन्हाचा विचार आपण नंतर करूया. मग आता 4 1 4 भाग गेला 1चा, इथे 7तून 4 गेले किती राहतात? 3.
मग आता ही संख्या काय लहान आहे, मग इथे काय करणार आपण पॉईंट देणार आहे. काय करणार आहे आपण पॉईंट देणार आहे आणि इथे काय घेणार आपण एक 0, कारण इथे दशांशाचा पॉईंट दिला. मग आता 4 7 काय होणार आहे 28, 7चा भाग गेला. इथे 30तून 28 वजा करावं लागतील, किती होतील 2, परत इथे एक 0 येणार आहे, बरोबर आहे ना. त्यानंतर मग आता 4 पंच किती होतात 20, खाली 0 0. तर विद्यार्थी मित्रांनो आता इथे किती आले 1.75. तर इथे विद्यार्थी मित्रांनो 1.75 आपण लिहून घेणार आहे आणि हे वजाचे चिन्ह इथे देऊन द्यायचं, म्हणजे किती होतात वजा 1.75. ठीक आहे. मग आता मला सांगा की आता हे सुद्धा याला सुद्धा आपण काय म्हणणार आहे परिमेय संख्या आपण म्हणणार आहे. हा जो पॉइंट आहे हा काय आहे पॉइंट आहे. तर या पॉइंटच्या नंतर काय आलं, या पॉइंटच्या नंतर 7.5 आलेला आहे. ठीक आहे. तर ही सुद्धा काय आहे एक परिमेय संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला सांगतो आहे आता याच्यामध्ये हे तुमच्या लक्षात आलं असेल वजा 7/4 ही सुद्धा काय आहे परिमेय संख्या असणार आहे, कारण याचं कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला सांगितलं आहे. कॅल्क्युलेशन्स हे पॉइंट आला आहे इथं आणि याच्यानंतर 7 आला आहे आणि 5 आलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं अधिक एक आपण दुसरी संख्या घेणार आहे 1 2/3. ही जर संख्या घेतली तर याचं कॅल्क्युलेशन्स कसं होईल. तर आता विद्यार्थी मित्रांनो आता 1 गुणिले आपण 3 करत असतो, 1 गुणिले 3 म्हणजे 3 1 3 आणि वरची संख्या त्याच्यात प्लस करत असतो. 3 1 3, 3 आणि 2 5 म्हणजे हे किती आले 5. म्हणजे 1 गुणिले 3 केले 3 आले, 3 हे वरचे 2 मिळवले तर किती आले 5 आणि छेद जो आहे हा जसा तसाच लिहित असतो आपण. म्हणजे इथे काय झाले 5/3 आणि त्याच्यानंतर मग 5 भागीला जर 3 केलं तर इथे विद्यार्थी मित्रांनो इथे 3 1 3 खाली किती उरले 2. मग इथे 2 लहान पडतात, इथे दशांशाचा पॉईंट घेतला, इथे 0 दिला, मग 3 सक किती होतात 18. मग 20तून 18 गेले 2 उरले, अधिक 0 येईल याच्या, मग अधिक 6चा भाग जाईल, इथे 18 येतील, परत इथे 2 उरतील, परत इथे 0 घ्यावं लागेल, परत इथे 6 येईल, इथे परत 18 याच्यातून वजा होतील आणि नॉनस्टॉप असंच चालत राहणार आहे. म्हणजे इथे पुढे काय होतो इथे हा पॉइंट नंतर इथे 6 6 6 6चा ग्रुप काय होतो तयार होतो, पॅटर्न तयार होतो. म्हणून जेव्हा हा पॅटर्न तयार होतो या पॉइंटच्या नंतर तेव्हा त्याला सुद्धा काय म्हटलं जाते परिमेय संख्या असं म्हटलं जाते. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता कधी कधी काय होणार आहे की असंच समजा एखादा अपूर्णांक असतो त्याचा भागाकार केला की मग काय होतो की एखाद्या वेळेस असा एखादा पॅटर्न तयार होतो. कॅल्क्युलेशन 3 पॉइंट नंतर 375 परत 375 परत 375 हे भागाकार करता करता असा जर पॅटर्न आला तर याच्यामध्ये काय होत आहे, याच्यामध्ये हे 375 375 375 ची रिपिटेशन होत आहे. काय होत आहे रिपिटेशन म्हणजे परत परत येत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ काय समजा उदाहरणार्थ बरं एक्झाम्पल्स म्हणून एखादा अपूर्णांक इथे असेल, अपूर्णांक असेल आणि इथे अपूर्णांकाचा जे भागाकार आहे तो असा येणार आहे. तो जर असा आला या पॉइंट नंतर 2 येईल, त्यानंतर पॉइंट येईल आणि 375 375 375 असं त्याच त्या संख्या येत जातील काही ठराविक अंतरानं. तर त्याच्यामध्ये जर रिपिटेशन होत गेलं तर याला सुद्धा काय म्हटलं जाणार आहे, याला सुद्धा आपण परिमेय संख्या म्हणणार आहोत. हे लक्षात ठेवायचं. या पॉइंट नंतर दशांशाच्या पॉइंट नंतर कधी कधी तुम्हाला ठराविक अंतरानं संख्या हे रिपीट होताना तुम्हाला दिसतील. असं जेव्हा असेल तेव्हा त्याला सुद्धा काय म्हटलं जाणार आहे परिमेय संख्या म्हटलं जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता पुढे तुम्हाला सांगतो आहे आता याच्यामध्ये अशी एखादी संख्या असेल 2.36 याच्या डोक्यावरती असं चिन्ह असेल, दशांशाच्या नंतरच्या ज्या संख्या आहेत त्याच्या डोक्यावर असा बार असेल. तर आता ही संख्या
याला रूपांतरित कसं करणार आहे आपण तुम्हाला सांगतो आहे. आता काय करणार आपण, इथे हा जो 2 आहे हा 2 इथे लिहून घ्यायचा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे जे 36 आहेत हे 36 आता हा जो अपूर्णांक म्हणजे 36 काय करायचे इथे वर लिहून घ्यायचे. आणि इथे खाली काय करणार आपण, खाली लिहायचे 99. किती लिहिणार आहे आपण, 99. म्हणजे या संख्येला आपण अशा पद्धतीनं रूपांतरित केलं किंवा कन्वर्ट केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग याला परत आपण काय करू शकतो, अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करू शकतो. आपण इथे काय केलं, हा जो 2 होता हा 2 आपण इथे लिहिला. त्यानंतर हे 36 जे आहेत हे वर लिहिले आणि खाली कोणती संख्या नव्हती म्हणून आपण काय केले 99 तिथे लिहिलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मग परत आपण याला काय करू शकतो, 99 गुणिले 2 करू शकतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 36 आपण प्लस करू शकतो. आता 99 गुणिले जर 2 केले, 99 गुणिले 2, 9 दुने 18, 8 हातावरला 1, 9 दुने 18, 1 19 म्हणजे किती येतात 198. 198 आणि त्याच्यामध्ये हे 36 प्लस करायचे आहेत म्हणजे 99 गुणिले 2 आणि हे त्याच्यामध्ये 36 प्लस. मग आता 8 आणि 6 किती होतात 1404 हातावरला 1, 9 ने 1 10 3 1303 हातावरला 1 आणि 1 2 किती होतात 234. म्हणजे याचा अपूर्णांक कसा तयार होणार आहे 234 आणि छेदामध्ये किती 99 असा तो अपूर्णांक तयार होणार आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढे काय करणार आपण, पुढे त्याच्यानंतर याचा भागाकार वगैरे करणार आहे. ठीक आहे, आणि भागाकार केल्यानंतर त्याची कॅल्क्युलेशन तुम्हाला ते पॉइंट मध्ये नंतर येतील. तर अशा ज्या संख्या आहेत अशा संख्या, हे जे संख्या आहे ही संख्या सुद्धा काय म्हणू शकतो आपण त्याला, ही संख्या सुद्धा परिमेय संख्या आहे. हे कशाचं उदाहरण आहे तर हे 2.36 याच्या डोक्यावर काय होता बार होता. काय होता 2.36 36च्या डोक्यावर बार आहे. हे उदाहरण कशाचं आहे, आवर्ती दशांश अपूर्णांकाचं उदाहरण आहे. हे आवर्ती दशांश अपूर्णांक चे उदाहरण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं याला 2.36 याच्या डोक्यावर बार होता 36च्या, याला अशा पद्धतीने आपण काय केलं कन्वर्ट केलं आणि याला परत आपण अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केलेलं तुम्हाला दिसून येते. तर अशा ज्या संख्या आहेत अशा संख्यांना सुद्धा परिमेय संख्या असं म्हटलं जाते. तर विद्यार्थी मित्रांनो मग आता अपरिमेय संख्या कोणत्या, तर अपरिमेय संख्या सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण कोणत्या संख्या बघणार आहे, अपरिमेय. आता विद्यार्थी मित्रांनो अपरिमेय संख्यांमध्ये काय येणार आहे, आता अपरिमेय संख्या तुम्हाला सांगतो की आता समजा आता अपरिमेय संख्यांची डेफिनेशन काय आहे तुम्हाला अगोदर डेफिनेशन सांगतोय मी. आता ज्या संख्या वर्गमुळात दिल्या असतात, ज्या संख्या ह्या वर्गमुळात दिल्या असतात पण त्या संख्या पूर्ण वर्ग नसतात त्याला अपरिमेय संख्या आपण म्हणू शकतो. मी डेफिनेशन तुम्हाला परत सांगतो एकदा, ज्या संख्या वर्गमुळात दिल्या असतात पण त्या संख्या पूर्ण वर्ग नसतात त्याला अपरिमेय संख्या म्हटलं जाते. मी डेफिनेशन बोर्डवर सुद्धा तुम्हाला लिहून देतो आहे. ज्या संख्या वर्गमुळात दिल्या असतात पण त्या संख्या पूर्ण वर्ग नसतात त्याला अपरिमेय संख्या म्हणतात. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतोय, काय सांगितलं की ज्या संख्या वर्गमुळात दिल्या असतात. आता उदाहरणार्थ काय, हे वर्गमूळ आहे
आता ज्या संख्या वर्गमुळात दिल्या असतात पण त्या संख्या पूर्णवर्ग नसतात, पूर्णवर्ग असतात का त्या? नाही, त्या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ इथे 2 आहेत. आता 2चा तुम्हाला वर्गमूळ काढता येणार आहे का? नाही, कारण 2 ही पूर्णवर्ग संख्याच नाही आहे, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर आता समजा वर्गमुळात 5 आहे, तर आता 5चं वर्गमूळ तुम्हाला काढता येईल का? पूर्णवर्ग संख्या आहे का ती? नाही. जशी पूर्णवर्ग संख्या काय, समजा उदाहरणार्थ समजा वर्गमुळात 9 आहे, तर याचं वर्गमूळ तुम्हाला लवकर काढता येईल. काय आहे राहणार आहे? 3. समजा उदाहरणार्थ वर्गमुळात 16 असले, कारण हे 9 काय पूर्णवर्ग संख्या आहे, हे 16 काय पूर्णवर्ग संख्या, म्हणून याचं वर्गमूळ आपल्याला पटकन काढता येते. किती? 4. त्यानंतर वर्गमुळात समजा इथं 25 असले, हे 25 काय पूर्णवर्ग संख्या आहे, याचं वर्गमूळ आपल्याला पटकन काढता येईल. किती? 5. पण तसं या 25चं म्हणा, 16चं म्हणा किंवा या 9चं म्हणा, जसं आपण वर्गमूळ पटकन काढू शकून राहिलो, तसं 2चं वर्गमूळ आपल्याला पटकन काढता येणार नाही किंवा 5चं पण नाही काढता येणार, कारण ते 2 आणि 5 ह्या म्हणजे त्यानंतर वर्गमुळात 8 असतील किंवा ह्या ज्या संख्या आहेत, इथे वर्गमुळात 2 आहेत आणि इथे समजा समोर एखादी संख्या असेल, तर ह्या पूर्णवर्ग संख्या नाही, त्यामुळे यांचं वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही लवकर, त्यामुळे ह्या काय आहेत? ह्या अपरिमेय संख्या आहेत. आता याच्यामध्ये कारण यांचं ह्या पूर्णवर्ग संख्या नाही, हे 2 पूर्णवर्ग नाही, 5 पूर्णवर्ग नाही, हे 2 पूर्णवर्ग नाही आणि हे 8 पण पूर्णवर्ग नाही, त्यामुळे त्यांचं वर्गमूळ आपल्याला लवकर काढता येत नाही. आणि ह्या पूर्णवर्ग संख्या तर नाहीतच आहे आणि विशेष काय आहेत? त्या वर्गमुळाच्या चिन्हामध्ये आहेत, त्यामुळे अशा संख्यांना काय म्हटलं जाते? अपरिमेय संख्या असं म्हटलं जाते. म्हणजे ह्या एक तर पूर्णवर्ग संख्या नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या काय वर्गमुळात आहेत, त्यामुळे या संख्यांना काय म्हटलं जाते? अपरिमेय संख्या असं म्हटलं जाते. हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि आता फारच जबरदस्तीनं मग आता समजा आपल्याला वर्गमूळ पाहिजेच, या संख्येचं हे वर्गमुळात 2 आहेत, मग आता याचं कॅल्क्युलेशन्स किती होते हे जर आपल्याला शोधायचं असेल तर मग आपण कुठे शोधतो? तर लॉग टेबल मध्ये शोधावं लागेल त्याची व्हॅल्यू. कुठे शोधावी लागेल तुम्हाला? लॉग टेबलमध्ये. लॉग टेबलमध्ये मग त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असू शकते, 1 नंतर पॉइंट असेल 41, 42, त्याच्यानंतर 135, 623 अशा स्वरूपाची याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असू शकते. हे कुठे भेटेल तुम्हाला? मग लॉग टेबल मध्ये भेटणार आहे. पण कारण पूर्णवर्ग संख्या नाही आहे, पूर्णवर्ग संख्या असली त्याचं पटकन वर्गमूळ काढता आलं असतं, पण त्याचं तसं होऊन नाही राहिलं, त्याच्यामुळे अशा संख्यांच्या व्हॅल्यूज तुम्हाला लॉग टेबल मध्ये मिळतील. तर अशा संख्यांना ह्या पूर्णवर्ग संख्या नाही आहे 2 आणि ते रूट मध्ये आहे, रूटच्या चिन्हामध्ये आहे, म्हणून अशा संख्येला अपरिमेय संख्या असं म्हटलं जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासोबतच अधिक कोणत्या अपरिमेय संख्या असतात तुम्हाला सांगतोय. आता याच्यामध्ये तुम्हाला गणित आहे किंवा भूमिती आहे. तर याच्यामध्ये विशेषतः भूमितीमध्ये तुम्हाला हे पायचं चिन्ह जास्तीत जास्त वापरताना दिसतात लोक. भूमितीमध्ये याचा वापर जास्त होतो. कशाचा? पायचा. मग पायची किंमत किती तुम्हाला दिली असते गणिती भाषेमध्ये? इथे 22 सप्तमांश दिली असते, कुठे कुठे 3.14 दिली असते, बरोबर आहे. तर आता याचा जो कॅल्क्युलेशन भागाकार केला तर तो 3.14 त्याच्या पुढे मग इथे ह्या संख्या येथील पुढे भागाकार पुढे नेला तर 92, 65 अशा स्वरूपाच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे काय आहे की पॉइंट नंतर कुठलाच पॅटर्न नाही. हा जो पॉइंट आहे या पॉइंट नंतर कुठलाच पॅटर्न आहे का? नाही, कुठलाच पॅटर्न याच्यामध्ये दिसत नाही. पॅटर्न म्हणजे काय की परत परत तेच ती संख्या येऊन राहिलेली नाही, किंवा तुम्हाला सांगतो की ठराविक अंतरानंतर त्या संख्यांचं रिपिटेशन सुद्धा नाही. जसं मगाने एक संख्या होती 375 375 375 पॉइंट नंतर आली होती, पण तसं इथे कुठल्याच प्रकारचं रिपिटेशन मात्र नाही पॉइंट नंतर, किंवा कुठलाच पॅटर्न तुम्हाला दिसून आलेला नाही. म्हणजे एकच एक संख्या दिसते का तुम्हाला पॉइंट नंतर? नाही, किंवा ठराविक अंतरानंतर त्या संख्या रिपिटेशन सुद्धा होऊन राहिलेल्या नाहीत. म्हणून ही जी संख्या आहे ही संख्या काय आहे? पाय किंवा 22 सप्तमांश किंवा हे 3.14 ह्या कुठल्या संख्या आहेत? ह्या अपरिमेय संख्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. अपरिमेय संख्या आहेत त्या. त्याच्यानंतर इथे अधिक एक तुम्हाला एक अशा स्वरूपाचं चिन्ह येईल.
त्यानंतर इथं एक अशा स्वरूपाचं अधिक चिन्ह येते. तर ह्या संकल्पना सुद्धा हे जे चिन्ह आहेत तर याचे सुद्धा काही व्हॅल्यूज असतात आणि हे सुद्धा तुम्हाला पाय सारखंच अपरिमेय संख्या मिळणार आहेत. ह्या सुद्धा कशा पाय सारख्याच अपरिमेय संख्या असतील याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो आहे की पाय सारख्या हे जे चिन्ह आहेत याची सुद्धा काही गणितीय व्हॅल्यू असेल आणि परंतु त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्या सुद्धा अपरिमेय संख्याच निष्पन्न होतील. म्हणून पाय आणि हे अशा स्वरूपाचं हे एक साईन आणि हे दुसरं साईन तर हे सुद्धा काय आहे अपरिमेय संख्या राहतील. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आज परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या याच्यातला फरक मी तुम्हाला आज इथं समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही विद्यार्थी मित्रांनो जर तुमचे काही प्रश्न असले काही समस्या असल्या गणितातल्या त्या संकल्पनेशी निगडीत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही तुम्हाला काही नवीन सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही निश्चित सुचवू शकता. विद्यार्थी मित्रांनो आपणास एक रिक्वेस्ट आहे की माझं युट्यूबला प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर या नावानं युट्यूबचं चॅनल आहे. कृपया त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन मध्ये जाऊन ऑल करायचं आहे जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे की रोज नवीन नवीन गणिताच्या व्हिडिओज तुम्हाला मिळतील आणि त्यातून तुम्हाला नवीन ज्ञान सुद्धा प्राप्त होणार आहेत. आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी असतील त्यानंतर तुमचे सहकारी असतील जे पोलीस भरती तलाठी बँकिंग रेल्वे स्टाफ सिलेक्शन कमिशन PSI STI राज्यसेवा मंत्रालयाच्या एक्झाम क्लरिकलच्या एक्झाम वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम याची तयारी करत असतील त्यांना सुद्धा माझं जे चॅनल आहे हे सबस्क्राईब करायला सांगा आणि नोटिफिकेशन मध्ये जाऊन त्यांना ऑल करायला सांगा जेणेकरून त्यांना सुद्धा या नॉलेजचा फायदा घेता येणार आहे. त्यांना सुद्धा नवीन नवीन रोज नोटिफिकेशन सुद्धा प्राप्त होतील. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आज मी आपली इथं रजा घेतो आहे. Thank you so much.